मध्ये आपले स्वागत। हिंगोली वन विभागाच्या अंतर्गत पोत्रा तेलंगवाडी परिसरात बिबट्या या वन्य प्राण्याने काशीराम मोदे यांच्या शेतातील आखाड्यावरील 2 शेळ्यावर हल्ला करून ठार केल्याची बाब गुरुवारी निदर्शनास आली। घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। संबंधित शेतकरी यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कार्यवाही सुरू आहे। सदर क्षेत्रात बिबट्या असल्याची खात्री वन विभागाने केली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच गावात व आखाड्यावर घराच्या बाहेर झोपणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। सर्व नागरिकांना अशा अफवांना बळी पडू नये व घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वन व वन्यजीवाच्या संदर्भात संरक्षण, वनगुन्हा किंवा संघर्षाची स्थिती निदर्शनास आल्यास तात्काळ हॅलो फॉरेस्ट 1926 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर राजेंद्र नाळे, विभागीय वन अधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात 11 डिसेंबर गुरुवारी रोजी परत बिबट्याचे दर्शन झाले। या बिबट्याने 2 शेळ्यांचा फडशा पाडला आहे। वन विभागाच्या पथकाने 12 डिसेंबर शुक्रवारी रोजी सकाळी भेट देऊन पाहणी केली असता या घटनेला दुजारा दिला असून शोध मोहीम सुरू केली आहे। कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे। पोत्रा गावात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बिबट्या 2 वेळा दिसला। त्यानंतर वन विभागाच्या पथकाने येथे भेट देऊन पाहणी केली होती। पोत्रा परिसरात मोठा डोंगर आहे। येथील डोंगर पोत्रा गावासह तेलंगवाडी गावापर्यंत आहे। यामुळे या बिबट्याचा वावर या भागातच होता। या भागात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती। काही दिवसानंतर परत पोत्रा शिवारात असलेल्या तेलंगवाडी येथे गुरुवारी बिबट्याचे दर्शन झाले। या बिबट्याने तेलंगवाडी येथील शेतकरी काशीराम देवराव मोघे या शेतकऱ्याच्या 2 शेळ्याचा फडशा बिबट्याने पाडला आहे। याची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल काळे, वनरक्षक DS खंडागळे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजारा दिला असून या भागात पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे। तसेच या परिसरात आता कॅमेरे लावण्यात आले असून विभागाचे पथक येथे तळ ठोकून आहे। विविध भागात या प्राण्याचा वावर वाढत चालला असून सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे। तरीही खबरदारी म्हणून शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे। येथे वन विभागाने बिबट्या सदृश्य प्राण्याला पकडण्यासाठी सापळा लावला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। मात्र अद्याप या सापळ्यात प्राणी सापडलेला नसून याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। विविध भागात या प्राण्यांचा वावर वाढत चालला असून सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे। गेल्या काही दिवसापासून डोंगरपट्ट्यासह विविध गावात बिबट्या सदृश्य प्राण्याचे सातत्याने दर्शन होत आहे। त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे। शेत शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांची अडचण होत आहे। तेलंगवाडी भागात या प्राण्याचे दर्शन झाल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून येथे सापळा लावला आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। कळमनुरी तालुक्यातील पोत्रा शिवारामध्ये बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज दिनांक 12 डिसेंबर रोजी निदर्शनास आलेली आहे। त्याच्यामध्ये काशीराम मोदे या शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील 2 शेळ्यांचा मृत्यू ह्या बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे। त्यांना शेतकऱ्याला मदत मिळाली का? शेतकऱ्यांना मदतीसाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, जसे की तिथे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः पोहोचून पंचनामा नोंद केलेला आहे। त्याचबरोबर पशुवैद्यक अधिकारी यांनी शवविच्छेदन अहवाल देणार आहेत। तो दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाची नियमानुसार जी आर्थिक मदत आहे ती दिली जाणार। आव्हान काय करणार? सर्व शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे की आपल्या हिंगोलीमध्ये वनक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये बिबट्याचा वावर आहेच, तरी कोणीही घाबरून न जाता शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी शेतामध्ये जाणं, एकट्याने फिरणं टाळावं। जर अगत्याचंच असेल तर गटाने शेतामध्ये जाऊन रात्रीच्या वेळी जर तुम्हाला शेताची कामं करायची असतील ती करावीत। त्याचबरोबर AI च्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओज देखील समाज माध्यमामध्ये प्रसारित केले जात आहेत। ते व्हिडिओ सगळे खोटे असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। तरी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा प्रकारचे व्हिडिओज आपण पसरवू नये आणि जनतेमध्ये घबराट निर्माण होईल अशी आपण गोष्टी करू नयेत। आणि तसं काही निदर्शनास आलं किंवा एखादा वन्यजीव संघर्षाची स्थिती आपल्याला निदर्शनास आली तर आपण वन विभागाची 1926 ही हेल्पलाईन आहे त्याच्यावरती संपर्क करावा किंवा स्थानिक वन अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो।